फिल्डिंग स्वीकारलेली आहे. पाहूया हा सामना असेल 2 षटकांचा. पाऊस सुरू आहे जोरात. पावसाळ्या सामन्याची पंच सामना सुरू करा. लक्ष असू द्या. इथून पुढे सर्व सामने 2 षटकांचे असतील. सामना थोडासा बदल होतोय. चला सामना सुरू करा. पंच पहिलं षटक राजवाडी संघाकडून. बॉल द्या. बॉल बॉल द्या. ए बाबा राग असता. चला पहिला चेंडू सामना करेल. पाऊस आजारी पडते चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू राजवाडी विरुद्ध कोंडगाव. 2 षटकांचा सामना असेल. सुंदर असा फटका हातात. सुंदर क्षेत्राच्या निर्धावाचा चेंडू. 2 चेंडू येतोय. पहिला चेंडू या इनिंग मधला पहिल्या षटकातला पहिला चेंडू. निर्धाव चेंडू. पुढे चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न. शॉट मिस होतोय. एकही धाव मिळत नाहीये. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव असा जातोय. 2 चेंडू 0 धाव संख्या. पाहूया पुढील चेंडू. फक्त 2 षटकांचा मॅच आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न. विकेट जातोय. कोंडगाव संघाचा 4 चेंडू 0 धाव संख्या. पूर्वपणे कोंडगाव संघाला राजवाडी संघाने बांधून ठेवले. खाता काय उडू शकत नाहीये. पण विकेटचं खातं उघडलं ते म्हणजे राजवाडी संघाने. कोंडगाव संघ अजूनही 0 वरतीच स्थिरावतोय. आराम करतोय. सुस्तावलाय. पाहूया पुढचा 5 चेंडू. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातले. पंच त्रिफळाची बाद आहे. बॉलर काय बॉलरचा बॉलर कळत नाही. स्टंप उडताय. विकेट येत असलं तर मग थोडा पुढे तरी गेला कॅमेरा. पंच 4 चेंडू धाव संख्या म्हणजे फक्त 0. उत्कृष्ट गोलंदाजी. ही म्हणजे पहिल्या मॅच मध्ये झाली असती. त्याचा विजयाचा सामना खेळला असतात. आता क्या 2 षटकांचा सामना आहे. 4 चेंडू निर्धाव. त्यात 2 विकेट. सुंदर गोलंदाजी. पुढे चेंडू 5 चेंडू. आता मात्र दिशा भरकटलेली वाटते. पंचांनी बघत मजा येणार आहे. पाहूया 3 धावा वाईट आणि 2 बरोबर ना. 3 धावा वाईट चेंडू आहे. वाईटची 1 रन. डिक्लेअरची थ्रोची 1 रन आणि धाव घेतली 1 रन. 3 धावा आहे. लक्ष असू द्या. 4 चला अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या 3 आहे. आता पुढे खाता उघडलंय आणि मिस होतोय. बॅट्समॅन कीपर सुद्धा मिस होतोय. विकेटचा पतन झालाय. विकेट जाते धावचीतच्या स्वरूपात. लवेच्यांचा सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे राजवाडी संघाचं. मग अशी भिजले नव्हते. आता भिजले त्यामुळे गरम झाले. सुंदर बॉलर सुंदर अशा प्रकारे सामना घडतोय. शेवटचा चेंडू असेल हा पहिल्या षटकातला. सँडी पुढे मारण्याचा प्रयत्न वाढला असं वाटतंय पण बीच होतोय पूर्णपणे. आणि 1 धाव चोटी घेतली. 1 डिक्लेअर सुद्धा झालेली आहे. पंच धावा किती? 1च धाव. 1च धाव आताची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 4 वरती. शेवटचा षटक असेल हाणामारचा षटक. 2 षटकांची मॅच ओव्हर संपते. धाव संख्या ती म्हणजे फक्त 4 वरती.
काय माहिती आपण बघितलं ना तिथं जायचं नाही बघितलं. चला सामना वेळ घेऊ नका, सुरू करा लवकर. पाऊस पडतोय, तुम्हाला त्रास होतोय, पावसात तुम्ही भिजताय. पाहूया कसा होताय प्रशामध्ये पुढचा सामना. पुढचा चेंडू काय करायचा प्रयत्न, पंचांचा निर्णय बघायची अशी वाईटची अपील केली होती, पण काय पंचांचा निर्णय फेटाळलाय. निर्धाव चेंडू दिलाय, लिगल डिलिव्हरी आहे. 4 धाव संख्या कोंडगाव संघाची पूर्णपणे बांधलाय. ते म्हणजे राजवाडी संघाने कोंडगाव संघाला एकच पद्धतीचे संघ सगळे दोन्ही पण सुंदर फटका मिसफील्ड होते. चौकार जातोय कॅप शॉट. चला 2 चेंडू 8 धाव संख्या. चौकारच्या मध्ये थोडीफार धावसंख्या वाढतीये. मला वाटतं आता चेंडू डॉट चेंडू आहे. 3 चेंडू 8 धावा. पुढे 3 चेंडू किती धावसंख्या उभारतोय कोंडगाव संघ. पुढे मारता प्रयत्न टॅपचा फटका चौकार. धावसंख्या पोहोचते 12 वरती. आपली 2 चेंडू शिल्लक असते मारणे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या मध्ये 12 वरती. पुढील चेंडू पुढे मारला प्रयत्न मिस होतोय. विकेट जातोय कोंडगाव संघाचा. अजून 1 चेंडू शिल्लक शेवटचा. पाहूया किती धावसंख्या उभारतोय कोंडगाव संघ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12 वरती. चला शेवटचा चेंडू धावसंख्या बरोबर किती उभा करतात पाहूया. धावसंख्या तर 12 वरती स्थिर होते. अजून 1 चेंडू शिल्लक. 1 चौकार डॉट चेंडू 1 धाव. पाहूया विकेट आणि विकेट जातोय. 1 धाव मिळतोय वाईटच्या स्वरूपात. 1 विकेट मिळते. 1 धाव धावसंख्या पोहोचते 13 वरती. अजून 1 चेंडू शिल्लक पडतोय या इनिंग मधला. 12 पाऊस दोन्ही एकत्र आहे. खूप अवस्था विकेट आहे कॉमेंट्री बॉक्सची. एक चेंडू शिल्लक आहे. स्कोर पुढे 13 वरती. 13 धावसंख्या 13. 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया किती मोठा फटका बसतोय. तेव्हा तर धावसंख्या मिळते. विकेट जातोय. पाहूया शेवटचा चेंडू. एकच चेंडू शेवटचा. पुढे मारता प्रयत्न. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पडतोय धडपडतोय. विकेट मिळतोय. एकच धाव समाधान. धावसंख्या पोहोचते म्हणजे 14 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. कृपया लक्ष असू द्या. राजगड आणि वेळेवर नाणेफेकीसाठी मैदान द्यायचंय. त्यानंतरचा सामना आपला असणार आहे. राजगड आणि वेळेवर लवकर चालू केलं असते. सामना सुरू होत आहे. 12 वर 15 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी राजवाडी संघाला विरुद्ध कोंडगाव. पहिलं षटक टाकते लवेश. पाहूया कशा प्रकारे बॉलिंग करतोय.
पहिला चेंडू लवेश यांचा 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 12 चेंडू 2 षटकांचा सामना आहे पंच वाईट चेंडूचा इशारा करतायत अगोदर धाव संख्येचे खातं उघडतायत राजवाडी संघाचं धाव संख्या पोहोचते ती 1 वरती अगोदर धाव संख्येने लवेशाचा पुढील चेंडू पुन्हा ब्लॉक होता यॉर्कर यांचा चेंडू होता प्लेसमेंट होती डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावेमध्ये धाव संख्येचा 1 नंबर धाव संख्या पोहोचते 2 वरती राजवाडी संघाची टाकतोय बॉलिंग तुमच्या लवेश कोंडगाव संघाचा पाहूया पुढील चेंडू लवेश यांचा पुन्हा एकदा दिशा भरकटते वाईटच्या स्वरूपात 1 धाव संख्येत भर पडते धाव संख्या पोहोचते 3 वरती 1 चेंडू 3 धावा पुढील चेंडू लवेशांचा पुन्हा एक धाव दिशा भरकडून पंचांचा निर्णय हात उघडतायत वाईट साठी धाव संख्येत 1 ने भर धाव संख्या 4 1 चेंडू 4 धावा म्हणजे चौकार झालेला आहे चला लवेश दिशा भरकटते पाहूया पुढे काय होत आहे पुन्हा एकदा मला दिशा भरकटते मिस होतोय 2 धावा आताच्या डिक्लेअरच्या सोबत 1 वाईटची 1 धाव संख्या पद्धती म्हणजे 6 वरती अजूनही 1 चेंडू फक्त पडलाय लीगल डिलिव्हरी 1 झाली आहे चला लवेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर प्लेसमेंट 1 धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात धाव संख्या पोहोचते म्हणजे 7 वरती कृपया राजगर नाणेफेकीसाठी यायचंय लवेशाचा पुढील चेंडू दिशा भरकटतीये वाईट सोबत अजून एक धाव धाव संख्या पोहोचते 8 वरती खरं बॉलिंग पडत नाही लवेशांची सुंदरचा फटका पंचा चौकार धाव संख्येत भर झपाट्याने धाव संख्या पोहोचते म्हणजे 12 वरती अजून फक्त 3 धावांची गरज जिंकण्यासाठी पाहूया कशा प्रकारे आणि 1 धाव धाव संख्या पोहोचते म्हणजे 13 4 चेंडू खूप खराब गोलंदाजी लवेश यांची आव्हान धाव संख्येत समोरच्या संघाला जिंकून दिलाय ही 1 धाव स्कोरचा लेवल होतोय 14 धाव संख्या होती एकच जिंकण्याची धाव संख्या पाहिजे आणि मला 1 चेंडू शिल्लक असेल मला वाटतं शेवटच्या षटकाचा पहिल्या ओव्हर मध्ये मॅच जिंकते काय 9 चेंडू आहे सामना जिंकलाय तो म्हणजे राजवाडी संघाने एकाच ओव्हर मध्ये स्कोर जिंकवलेला आहे अभिनंदन राजवाडी संघाचा चला